नमस्कार मित्रहो, दीपस्तंभ या पुस्तक वाचनात आज आपण भाग 5 बघणार आहोत। यामध्ये आपण बघणार आहोत नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार। महात्मा गांधींनी जसे नेहरूंना कौतुकाने जवाहर म्हटले, तसेच गुरुदेव टागोरांनी त्यांचे वर्णन ऋतुराज असे केले। आचार्य अत्रे त्यांना रसिकराज असे म्हणायचे। ही सर्व वर्णने यथायोग्यच होती। जून 1934 ते फेब्रुवारी 1935 या काळात एकांतवासाच्या कोठडीत असताना लिहिलेल्या त्यांनी 13व्या वर्षी खुद्द ॲनी बेझंट यांनी ब्रह्मविद्या तत्वपीठात प्रवेश करण्याची दीक्षा कशी दिली त्याची आठवण सांगितली। विवाह झाल्यानंतर वसंत ऋतूचे स्वागत करणाऱ्या वसंत पंचमीच्या दिवशी पत्नीसह ते काश्मीरला गेले आणि निसर्गाच्या प्रेमात पडले। लडाखच्या रस्त्याने वर चढून झोजिला खिंडीच्या वरती गेल्यावर त्यांना खाली हिरवेगार पर्वत दिसले। ते सर्व सहप्रवासी दोराचा आधार घेऊन कितीतरी वर चढत होते, हिमनद्या ओलांडत होते। अमरनाथच्या गुहेपेक्षा कितीतरी जास्त उंचावर म्हणजे साधारणतः 16,000 फूट उंचावर गेल्यानंतर त्रास वाढायला लागला। त्यांच्या मनाला स्पर्श करून गेली वॉल्टर दे लेमारा ची कविता। त्या पर्वतराजी माझ्या मनचंक्षूसमोर वर वर चढताना दिसतात। संध्याकाळच्या गुलाबांनी आच्छादलेली त्यांची संकटे आणि तरी देखील एक भूत माझ्या डोळ्यात बसतं। त्या बर्फाची तहान लागलेलं ते भूत। अत्रे अगदी यथायोग्य बोलले। तुरुंगातील अनेक वर्षांचा प्रदीर्घ एकांतवास केवळ काव्याच्या सोबतीतच सुसह्य होतो। नेहरूंची दृष्टी दिवसेंदिवस विशाल होत होती। 1928च्या ग्रीष्म ऋतूत आपली 10 वर्षांची कन्या इंदिरा गांधी हिला पाठवलेल्या पत्रात त्यांनी संबंध जगाचा इतिहास समजावून सांगितला। पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, पुरातन संस्कृती, प्राचीन पुरातन समजले जाणारे सिरियामधील दमास्कस शहर, मध्य आशियातून झालेले आर्यांचे आगमन, रामायण व महाभारताचा ओझरता उल्लेख। नेहरूंच्या शब्दात रामायणाचा अर्थ सांगायचा म्हणजे आर्य आणि दक्षिणेतील विविध समाज ज्यांचा नेता होता रावण यांच्यातील लढाई। महाभारत आर्यांच्या 2 घराण्यांची लढाई होती। कॉम्रेड डांगे यांनी महाभारताचा अर्थ प्राथमिक स्वरूपाच्या कम्युनिझम पासून गुलामगिरीच्या युगात झालेले संक्रमण असा केला होता। नेहरूंकडे आशावाद होता। त्यांना प्रकर्षाने वाटत होते, ही पत्रे वाचणारी मुले आस्ते आस्ते अनेक राष्ट्रांचे महाकुटुंब असलेल्या जगाचा विचार करायला लागतील। नेहरूंनीच आपल्या स्वातंत्र्य लढ्याला नवीन परिमाण दिले, नव्या व्यापक दृष्टिकोन दिला। केवळ त्यांनीच सोव्हिएत संघराज्याशी दृढ एसिस्ट विरोधी लढ्यात भागीदारी आणि युद्धात अडकलेल्या चीनशी सहकार्य याचा पाठपुरावा केला। छोडो भारत ठरावात फॅसिझम विरुद्ध लढत असलेल्या सोव्हिएत संघराज्य व चीन यांच्यामधील सहानुभूती व्यक्त करण्याचा परिच्छेद असावा असा त्यांनी आग्रह धरला। यावरून त्यांच्या विचारांची परिपक्वता दिसते। अशा खंबीर भूमिका घेतल्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत व बाहेरील उजव्या शक्तींचा रोष ओढून घेतला व त्यांना त्यांच्याशी सामना देखील करावा लागला। पण त्यांचे व्यक्तिमत्व एवढे उत्तुंग की त्यांना बाजूला सारणे अशक्य होते। उपरोध असा की अतिरेकी डाव्या शक्तींनी देखील त्याच वेळी त्यांना साम्राज्यवादाचे दलाल असे संबोधून हल्ला चढविला। परंतु नेहरू आयुष्यभर अशा अनुदार टीकेमुळे गांगरले नाहीत। म्हणूनच ते म्हणाले, जनतेचे दारिद्र्य, प्रचंड बेकारी, पराधीनता दूर करण्यासाठी समाजवादाशिवाय दुसरा कुठला मार्ग मला दिसला नाही। धर्माच्या बाबतीत मी कुठलाही ठराविक धर्म किंवा पंथ मानित नाही,
परंतु माझा विश्वास आहे की प्रत्येक मानवात एक नैसर्गिक परामर्थता असते. धर्मातील सेक्युलर राज्य म्हणजे निधर्मी राज्य नव्हे. त्याचा अर्थ एवढाच आहे की आम्ही सर्व धर्माचा आदर करतो व प्रत्येकाला त्याच्या मार्गाने जाण्याची मुभा आहे. युगानुयुगे भारताची तीच शिकवण आहे. जागतिक सहकार्याचा पर्याय जागतिक विनाश हाच असू शकतो. नवराष्ट्राची उभारणी केवळ पूर्वजांच्या मार्गाने जाऊन होणार नाही. त्यासाठी सर्जनशील, संशोधनात्मक व सक्षम कार्य केले पाहिजे. स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यावर त्यांनी 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री घटनात्मक असेंब्लीमध्ये ऐतिहासिक भाषण केले. अविचल मनोधैर्य व दूरदृष्टी यांचे प्रतिबिंब असलेल्या या भाषणात ते म्हणाले, अनेक वर्षांपूर्वी आपण विधिलिखित दैवाशी भेट ठरवली आणि प्रतिज्ञापूर्तीची वेळ आलेली आहे. पूर्णपणे नाही तरी भरीव प्रमाणात त्या मध्यरात्रीच्या ठोक्याला जेव्हा सबंध जग निद्रिता अवस्थेत आहे तेव्हा हा आपला भारत देश स्वातंत्र्याच्या नवकिरणांचं स्वागत करायला जागा आहे. एक क्षण येतो, इतिहासात क्वचितच असा क्षण येतो की जेव्हा आपण जुन्या युगातून नव्या युगात प्रवेश करतो आणि दीर्घकाळ दबलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला कंठ फुटतो. भाषणाच्या अखेरीस त्यांनी भावनात्मक आवाहन केले, आपल्याला स्वातंत्र्य भारताची अशी विशाल हवेली बांधायची आहे की ज्यात या भारत मातेची सर्व मुले एकत्र नांदतील. नेहरू खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार होते. भारताला आर्थिक मागासलेपणातून बाहेर काढण्याचा त्यांचा निश्चय होता. ते गांधीजींचे शिष्य असले तरी त्यांनी गांधीजींच्या अर्थव्यवस्थेसंबंधीच्या कल्पनांना विरोध केला. भारताच्या औद्योगिक विकासासाठी धरणे, पोलादाच्या भट्ट्या आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सवलती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देऊन त्यांनी आधुनिक भारताची नवी मंदिरे बांधली. हे सर्व करताना देशात स्थिरता नव्हती. भारताच्या फाळणीत रक्ताचे पाट वाहिले. पाकिस्तानातून निर्वासितांचे मोठे लोंढे आले. काश्मीरवर आक्रमण झाले. त्याच्या जोडीला दुष्काळ आणि पूर. एल्बर्ट आइन्स्टीन, जॉर्ज बर्नार्ड शॉ, डॉक्टर C.V. रमण आणि बुद्धिमान डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या सहवासामुळे नेहरूंचा दृष्टिकोन विशाल होत गेला. सततच्या बिकट परिस्थितीत देखील आनंदी वृत्तीच्या नेहरूंनी घोडदौड केली. खासदारांचे वार्षिक क्रिकेट सामने आयोजित केले. मुलांच्या सहवासात तर ते खूपच आनंदी असायचे. विश्वासघातकी चीनने 1952 साली भारतावर केलेल्या लष्करी आक्रमणाचा त्यांना जबरदस्त धक्का बसला. युद्ध संपल्यावर दिल्लीला झालेल्या एका भव्य सभेत लता दीदींनी प्रदीपचे गीत म्हणायला सुरुवात केली. यह मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. या गीताने नेहरूंच्या मनातील भावना एवढ्या उच्चंबळून वर आल्या की त्यांनी खुर्चीवरून उठून लता दीदींना आलिंगन दिले आणि म्हणाले, लडकी आज तूने मुझे रुलाया. हिंदी चीनी भाई भाईच्या गजरात झालेल्या या विश्वासघातकी लष्करी आक्रमणामुळे त्यांच्या मनावर झालेली जखम खोलवर गेली. दूरदर्शीपणाने जोडलेली ही मैत्री, ही घोषणा याचे शिल्पकार देखील तेच होते. त्यानंतर ते जास्त काळ जगले नाहीत. एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या सर्वपर्शी जीवनाचा 1964 मध्ये अंत झाला. धन्यवाद.